मित्रांनो, अजित ब्रॉड कोराली चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ. आज आपण जाणार आहोत विरार वेस्टला असणारा बोलिंज इथे असणारा श्री स्वामी समर्थ यांचा मठ. कारण आज गुरुवार आहे, आपण स्वामींच्या मठमध्ये जातो दर गुरुवारी. तर आज आपल्याला टाइम भेटलाय, आपण तिकडेच जातोय. खूप सुंदर असा मठ आहे. तुम्हाला माहित होते का? नक्की सांगा. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण आज स्वामींचा पूर्ण मठ एक्सप्लोर करणार आहोत. चला तर आता तिकडे जाऊया. हे बघा, आपण विरार स्टेशनकडून आलोय. हा बोलिंज रोड आहे. आपण चिंचेचं झाड तिथे लक्षात ठेवा. आई बोलेश्वरी मंदिर उजव्या साईडला यायचं आपल्याला. हे बघा, या साईडने आलो, बोलिंज साईडने ग्रीन पार्क लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तिकडे स्कूटी दिसते, त्या साईडला आपल्याला लिफ्टला जायचं आहे. त्या साईडने आलो आपल्याला जायचं बघा, ते बिल्डिंग दाखवून तेजस्वी तिथे आहे मठ. बघा गुलाब ते दाखवलं बघा, ते स्वामी समर्थ मठ. इकडे जायचं पुढे आपल्याला. विरार स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या विरार वेस्टला बोलिंज श्री स्वामी समर्थ यांचे मठ आहे, जे आज आपण एक्सप्लोर करतोय. बघा, श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, तर गुरुवारी तुम्हाला माहिती आहे थोडीफार गर्दी असते प्रत्येक स्वामींच्या मठमध्ये. आणि आपण गुरुवारी 3 ते 4 स्वामींचे मठ आपण गुरुवारीच कव्हर केलेत, कारण त्यावेळी एक वेगळीच ऊर्जा असते आपल्या शरीरामध्ये. बघा, सुंदर असे मठ आहे. त्याची बघा एंट्री कशी आहे, पूर्ण व्हाईट कलरने कसं बघा सजलेलं आहे स्वामींचे मठ. बघा, सुरुवातीला 2 गजराज आहेत. थोडीफार गर्दी आहे, एवढी जास्त पण गर्दी नाही आहे. थोड्या टायमाने होणार गर्दी. आता आपण लाईनीत उभे राहूया आणि सर्वप्रथम स्वामींचे दर्शन घेऊया. बघा, एवढी थोडीफार गर्दी आहे. आपले दर्शन वगैरे झाले. आता तुम्हाला सुंदर अशी स्वामींची मूर्ती आणि त्याच्या साईडला काय काय आहे आणि चारी साईडला संपूर्ण मठ तुम्हाला दाखवणार आहे मी. श्री स्वामी समर्थ मठ बोलिंज विरार या आध्यात्मिक केंद्राची स्थापना 7 एप्रिल 2019 रोजी झाले. आत्ताच 1 महिना आधी त्याचा 7वा वर्धापन दिन सोहळा खूप थाटामाटात साजरा करण्यात आला. हे बघा, ही आहे सुंदर अशी स्वामींची मूर्ती, जी पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. बघा, स्वामींच्या चेहऱ्यावरील तेज बघू शकता. आणि पाठी बघा दत्तगुरू, आणि खाली बघा ते श्वान आहे. आणि साईडला बघा स्वामी समर्थ यांच्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहे. आणि सुंदर अशी स्वामी समर्थ यांची मूर्ती सजवलेली आहे, कारण आज गुरुवारी आहे. स्वामी भक्त या मठामध्ये दर्शनासाठी येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अठळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या आखेला धावून जात अशक्य शक्य करणारे फक्त स्वामी समर्थ आहेत. म्हणून आज जगभरात त्यांचे लाखो भक्त झाले आहेत. श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये नित्यनेमाने पूजा नामस्मरण केले जाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते. याच कारणामुळे हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेतात. कोणी अक्कलकोटला जातो, तर कोणी स्वामी मठात जातो. अनेक विधी ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत. या मठामध्ये स्वामी समर्थ यांच्यासोबत तुम्ही सुंदर अशा गणपती देवाचे दर्शन करू शकता, जे की उजव्या साईडला आहे. हे पुन्हा एकदा पहा, स्वामी समर्थ यांची सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर असा मठ. आज गुरुवारी भाविकांची संख्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला आतून सुंदर असे मठ दाखवले मी. इथे बघा नामस्मरण वगैरे करू शकता. आणि डाव्या साईडला हे सुंदर असे हनुमान देवतांची मूर्ती आहे. हे बघा, बाहेर पडलोय आपण. बाहेर एक औदुंबराचे झाड आहे, तिथे पण आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहोत. हे बघा, हे सुंदर असे औदुंबरांचे झाड आहे. बघा, इथे आपण दर्शन करूया, कारण प्रत्येक मठ बाहेर तुम्ही बघितलं असाल औदुंबरांचे झाड असते. हे बघा, पुन्हा एकदा दाखवतो. वरती रिनोव्हेशनचं काम चालू आहे. जसा वेळ वाढत चाललाय तशी भाविकांची संख्या वाढत चालली, कारण प्रत्येक गुरुवारी या मठांमध्ये गर्दी असते, कारण प्रत्येकाला स्वामींचे दर्शन घ्यायचे असते. आणि तुम्हाला तर माहीत आहे, मंदिरात किंवा मठामध्ये आल्यानंतर तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा येते. त्यामुळे प्रत्येकजण स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर ते 10 ते 15 मिनटं नामस्मरण नाही तर असेच शांत बसतो, कारण आयुष्यात शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला मंदिरातच जावं लागते. बघा, या खिडकीतून बघा स्वामी समर्थ यांची मूर्ती कशी दिसते, एक वेगळ्या अँगलने दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय मी. स्वामी समर्थ यांच्या तेजस्वी रूपासारखे ते श्री स्वामी समर्थ यांचे सुंदर असे मठ आहे. जे मठात तुम्ही आलात आणि स्वामींचे दर्शन केलात तर तुमचे मन प्रसन्न तर होईल. आणि बाहेरचा परिसर तुम्हाला मी दाखवला आहे, की ते स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि आजूबाजूला एवढे बिल्डिंग्स वगैरे असून पण तिथे स्वच्छता राखण्यात आली आहे. या स्वामी समर्थ मठामध्ये तुम्हाला यायचं असेल तर विरार पश्चिम बोलिंज इथे तुम्हाला यावं लागेल. या मठात नित्यनेमाने स्वामींची पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे बघा, तुम्हाला चारी साईडने मी स्वामींची मूर्ती दाखवतोय, कारण सुंदर असे मठ आहे. ते चारी साईडने तुम्हाला मी दाखवतोय. जर तुम्हाला या पवित्र ठिकाणी जाण्याची इच्छा असेल तर तुम्हाला काही क्वेरी असतील त्या कमेंटमध्ये नक्की विचारा.
हे बघा गर्दी वाढत चालली आता बघा, लाईन बघा तुम्ही किती वाढली. मठात दर्शनासाठी तुम्हाला यायचं असेल तर दररोज सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत या मठाचा टायमिंग आहे. हे बघा गर्दी आता वाढतच चालली. रात्री तर अजून गर्दी होणार, कारण कामावरून पब्लिक येणार, ते स्वामींचे दर्शन घ्यायला येणार. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एक्सप्लोर केला विरार वेस्टला असणारा श्री स्वामी समर्थ यांचा सुंदर असा मठ, जो की आता सध्या 8 ते 9 वर्ष झाले. त्याला पण खूप सुंदर असा मठ आहे. गुरुवारी तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी किती असते, आणि तिथे गेल्यानंतर तुमच्या मनाला वेगळी शांतता भेटेल. आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी 7 ते 8 स्वामींचे मठचा व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते पण जाऊन तुम्ही नक्की बघा. आपल्याला पूर्ण जेवढे महाराष्ट्रामध्ये स्वामींचे मठ आहेत तेवढे पण कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती कोकणातील जे प्रसिद्ध गणपती वगैरे बोला, कोणकोणती मंदिर आहेत त्यांचेही व्हिडिओ टाकले, तेही जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आपल्या पेजला सपोर्ट करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ. हा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. स्वामी भक्तांना तर नक्की पाठवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.